क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कडवण पावसाची संततधार सुरू। नांदुरी कडवण रस्त्यावरील आठंबे जवळ फरशी पुलावरून पाणी, वाहतुकीसारखी मार्ग बंद। कडवण पोलीस घटनास्थळी दाखल। कडवण तालुक्यात गुरुवार दिनांक 22 जुलैच्या रात्रीपासून पावसाची संततधार सुरू असून मुसळधार पावसामुळे कडवण नाशिक प्रमुख मार्गावरील आठंबे जवळील फरशी पुलावरून सुमारे 4 ते 5 फूट पाणी वाहत आहे। त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। आज सकाळी सुमारे 5 वाजता कडवण आगाराची कडवण नाशिक बस नेहमीप्रमाणे नाशिकच्या दिशेने जात असताना आठंबे येथील फरशी पुलाजवळ पोहोचली। यावेळी पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याचे बस चालक रवींद्र भुसारे यांच्या निदर्शनास आले। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी कोणताही धोका न पत्करता तात्काळ नांदुरी पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली। त्यानंतर बस अभोणा मार्गे वळविण्यात आली। घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी संदीप बत्तासे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आठंबे येथील फरशी पुलावरून वाहतूक बंद केली। तसेच कडवणकडून नांदुरीच्या दिशेने जाणारी वाहतूक कोल्हापूर फाटा येथे बंद करण्यात आली असून तेथे पोलीस कर्मचारी पंकज शेवाळे कार्यरत आहेत। दरम्यान फरशी पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने वाहन चालकांनी जीव धोक्यात घालून या मार्गाने प्रवास करू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर यांनी केले। वाहन चालकांनी अभोणा नांदुरी या पर्यायी मार्गाचा वापर करावा असेही पोलिसांकडून सांगण्यात आले। तालुक्यात पावसाचा जोर वाढत असून अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे काही भागांमध्ये जनजीवन विस्कळीत होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। दरम्यान बस चालक रवींद्र भुसारे यांनी प्रसंगावधान राखत घेतलेल्या निर्णयामुळे मोठा संभाव्य धोका टळला असून त्यांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग कडवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।